स्वप्नांनुसार प्रत्यक्ष कृती, शांतपणे करा प्रगती. स्वप्न बघायला विसरू नका, कारण स्वप्न हे जगण्याचं कारण ठरतं. स्वप्न पाहणारी, स्वप्न जगणारी आणि स्वप्न रंगवणारी रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. मीन रास म्हणजे स्वप्नांचे राजा आणि कल्पनांचे कलाकार होय. म्हणून स्वप्न पाहणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑगस्ट 2025 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीचं व्यक्तिमत्व गोड, कलात्मक आणि भावनांनी ओतप्रोत भरलेलं असतं. अशा या भावना प्रधान व्यक्तिमत्वावर सध्या शनिदेवांचा प्रभाव आहे, कारण शनिदेव तुमच्या राशीत विराजमान आहे. 7.5च्या या दुसऱ्या टप्प्यात ते तुम्हाला 7.5ची जाण करून देत आहेत. अत्यंत भावनाशील असलेल्या तुमच्या या राशीत वास्तववादी ग्रह विराजमान असल्यामुळे एक संघर्ष तुमचा सुरू आहे. मात्र सातत्यपूर्ण परिश्रम करून तुम्ही कार्यरत राहतात. त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होत आहे. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे पैशांचा ओघ चांगला असेल. त्यात तुम्हाला जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकतं. मात्र भावनेच्या भरात खर्च देखील वाढू शकतो. कुणी म्हणालं की हे सुंदर आहे तर तुम्ही ते लगेच विकत घेता. कुटुंबातील प्रेम आणि सामंजस्य तुमच्या गोड वाणीने टिकून राहतं. तेच या काळात तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण देखील राहील. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीकडे आयडियाज भरपूर असतात, ज्या या महिन्यात देखील असणार आहे. मात्र अंमलबजावणी करताना तुम्हाला थोडासा विसर पडतो. या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे देखील योग आहेत. विशेषतः या काळात समुद्रकिनारी किंवा धार्मिक स्थळी तुमचे प्रवास होणार आहेत. भावंडांसोबत चर्चा होईल आणि शेवटी तुम्ही निष्कर्ष असा काढाल की आपल्याला कोणीच समजून घेत नाही. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी होऊ शकते. काही आध्यात्मिक वस्तूंची देखील तुम्ही खरेदी करू शकतात. वाहन सांभाळा. वाहन शांततेने आणि सावधानीपूर्वक चालवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थी वर्ग क्रिएटिव्ह अभ्यास करतील, जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. प्रेमामध्ये अत्यंत सुंदर क्षण येतील, जे तुम्हाला स्मरणात दीर्घकाळ देखील राहतील. संततीकडून काही कलात्मक बातम्या देखील मिळतील, ज्या तुम्हाला 7.5चा विसर पाडू शकतात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातकांचे आरोग्य सर्वसामान्यपणे ठीक राहील. मात्र थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो. कर्ज देणं आणि कर्ज घेणं या दोन्ही गोष्टी टाळा. कुणाला उधार देऊ नका, कुणाकडून उधार मागू नका. तेच तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील. शत्रू आणि स्पर्धक तुमच्या संवेदनशीलतेला तुमची कमजोरी समजतील. त्यामुळे योग्य वेळी थोडं कठोर होणं देखील आवश्यक आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीमध्ये लोक तुमच्या इच्छेला, तुमच्या कल्पनेला गांभीर्याने घेणार नाहीत. तुमच्याकडून ते प्रॅक्टिकल रिझल्ट मागतील. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांनी त्यानुसार कार्य केलं पाहिजे. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा व्यवसाय कलात्मक क्षेत्राशी, डेकोरेटिव्ह प्रोडक्टशी संबंधित असेल, काउन्सिलिंग संबंधित असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी यशाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा.
भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. त्यामुळे या काळात तुमचं भाग्य प्रबळ आहे, स्वप्न देखील प्रबळ आहे. त्या स्वप्नांना कृतीची जोड द्या. पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात बुधादित्य राजयोग निर्माण झालेला आहे. हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे. तुमचे षष्टेश महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात षष्ठ स्थानात जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसह विविध आघाड्यांवर तुमच्यासाठी यशाचे मार्ग अधिक प्रशस्त होतील. अशा प्रकारे अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता लोकांच्या कठोर बोलण्याने तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी येतील. मात्र तुम्ही शांतपणे आपलं कार्य करीत राहाल, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल. तेच तुमच्यासाठी या काळात लाभदायक देखील राहणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. तुम्ही कला क्षेत्रात कार्यरत असाल, आध्यात्मिक कार्य करीत असाल, सामाजिक कार्य करीत असाल तर मोठा लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकतो. इच्छापूर्ती देखील घडून येईल. स्वप्न आणि वास्तव यातील अंतर थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इच्छापूर्तीचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. थोडक्यात लाभाच्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय आणि परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या जातकांसाठी परदेश गमनाचे किंवा जन्मस्थानापासून लांब जाण्याचे भरपूर योग निर्माण होत आहेत. लहान मोठे प्रवास घडून येतील. त्या प्रवासातून लाभ देखील प्राप्त होऊ शकतो. शैक्षणिक कारणासाठी, करमणुकीसाठी तुम्ही प्रवास करणार आहात. धार्मिक कार्यासाठी देखील तुमचे प्रवास होतील. अर्थात प्रवासाच्या काळात भावनेच्या भरात तुम्ही नको ती खरेदी कराल. त्यामुळे योग्य प्रकारे आपलं बजेट सांभाळणं या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील. थोडक्यात मीन रास ही सतत कल्पनेत वावरते, भावनांमध्ये रमते, स्वप्न पाहते. संवेदनशीलता हीच तुमची खरी ताकद आहे. त्यानुसार या काळात तुम्ही आपल्या मूळ स्वभावाला सांभाळायला हवं. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. चंद्राचं गोचर 4, 8, 12 या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता, चिडचिड, उदासी, अनिर्णय, भीती अशा भावना वाढतात. तर चंद्राचं गोचर 1, 5, 9 स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य, उत्साह, समाधान अधिक दिसून येतं. परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती, वक्री अवस्थेतील शनिदेव, राहू, केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहाच्या दृष्टिपथात येत आहे. परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते. चंद्र जरी 1, 5, 9 स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होते. म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाहीत. सध्या अधिक उपाय आवश्यक आहेत. त्या दृष्टीने या महिन्यात मीन जातकांसाठी 5, 14 आणि 22 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 2, 12, 20 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत. शनिदेव वक्री अवस्थेत आहेत. त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यातून धार्मिक, मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल. विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नमः शिवायचा जप करा. श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी, दूध, मध, बेलपत्र अर्पण करा. गरिबांना अन्नदान करा. विशेषतः गुरुवारी अन्नदान करायला हवं.
तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून 7 प्रदक्षिणा घाला. हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती, शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती, ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे. या सामूहिक उपायांसह मीन राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही गुरुवारी केशर व हळदीचा टिळा लावायला हवा. श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. पिवळ्या रंगाच्या फुलांनी विष्णू पूजन करा. या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही हे सर्व उपाय नक्की करा. अशा पद्धतीने ऑगस्ट 2025 हा महिना मीन जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण नक्की भेटणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.